श्रेयस उठ. श्रेयस उठ, चल निघायचे. वाघबारची तयारी आहे. मी नाही काय फटकवीन. उठ उठ उठ, चल 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 चल. सो गाइस, अभी मैं उठ चुका हूँ. तो ये अपना इंट्रो था गाइस आज के लिए. अपना मैं आज मराठीत बोलणार आहे. पूर्ण व्लॉग मराठीत असणार आहे आजचा. सो गाइस, आता एक मोमेंट बघा. टेल अस अबाउट दिस कलरफुल साडीज. अँड गाइस, ही आहे माझ्या दीदीने. तो because फुल म्हणजे तिने असं छोटस स्टे बनवलंय बाहेर इथे खोपची पडवीमध्ये. तर हे आहे साडी मरून कलरची. ही आहे झाडांची साडी. ही आहे कसली साडी आणि हा मेट आहे. सो इथे दादाने मस्त से बेड टाकून झोपायला बनवलं, ज्याच्याने पण झोपू शकतो. तर आज आपण जाणार आहोत वाघबारस सेलिब्रेट करायला. आणि आज खूप जास्त थंडी आहे. मी तुम्हाला दाखवतो. माझ्या गोलबम्स आलेत पण ते दिसणार नाही. तुम्हाला दाखवतो. आणि हा आहे आपला छोटा मित्र शोंडा रेड आहे. तर काय भयानक थंडी आहे, भयानक. अरे हिमालय, चल माउंटन्स जाऊया. घरातून माउंटन्स दिसतात. आणि आपल्या घरातून काय व्ह्यू आहे दाखवतो तुम्हाला. दिस इज सह्याद्री गाइस. सह्याद्री माउंटन. पायाला लय थंड लागते. तुझे मुतला नाही. कंटेंट में आ गया भाई. आजचा दिवस खूप जास्त एक्साइटिंग गोष्टींनी भरलेला असणार आहे. सो नक्कीच अहो, आपला महाराष्ट्राचा फेवरेट प्राणी, लव यू, बिबट्या प्राणी आपला. रत्नागिरीमध्ये खूप जास्त बिबट्या आहेत आणि आपल्याला ते कदाचित दिसू शकतात. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर फिरणं टाळा म्हणून मी बाहेर झोपलेलो. तर खूप जास्त मजा आली. थंडी तो भयानक आहे गाईस. पाय एकदम गार पडले. रकून आपल्याकडे छोटासा रकून आहे. तर गाईस, आता आपण थोडा फ्रेश होऊया, काहीतरी खाऊया. महाराष्ट्रात काम आहे खूप जास्त. काम सगळं शोध तुम्हाला दाखवणं आलेलं आहे. आता आम्ही चाललोय धनगर पाड्यावर. खूप भारी मजा येणार आहे. आणि आता मला खूप सारं जास्त सामान घेऊन जावं लागणार आहे. आता आमच्याकडे 4 बाईक्स आहेत, 4 ते 5. एक आहे आपल्याकडे हिमालयन, एक आहे CD डॉन जी माझ्यासारखी आहे एकदम डॉन टाईप, अँड ही आहे आमच्याकडे स्प्लेंडर. अँड ही आपली टीम सर्व. तुम्ही आलात लवकर. हॅलो, गुड मॉर्निंग. हा आपला आयुष. श्रेयस. तर हे आपल्या सह्याद्रीच्या वाघांचे पायाचे ठसे आहेत. ज्या ठसांमध्ये POP म्हणजे ओतून त्याचे असे 3D प्रिंट्स आपण काढलेले आहेत. म्हणजे माझ्या दीदीने काढलेले आहेत. तर हा वाघाचं नाव आहे सेनापती. या वाघाचं नाव सेनापती. आणि ह्याचा पंजा बघू शकता केवढा मोठा आहे. पंजा माझ्या हातापेक्षा जवळपास हाता एवढा पंजा आहे माझा. म्हणजे त्याचं डोकं केवढं असेल. एक रॅप्टा मारा ना. खरंच त्या वाघाची केवढी साईज असेल, एवढं तर डोकं असेल त्या वाघाचं, डेंजरवालं. तर गाईज, आज आम्ही खूप जास्त मजा येणार आहे. म्हणजे त्यांच्या इलाक्यात नाही, खूप जास्त पहिलं. पण आम्ही थोडं बघायचा चान्स किती आहे सांगू शकत नाही. तू आयुष. चान्सेस खूप आहेत. वाघाची पण मिळायचे चान्सेस खूप आहेत, कारण त्या साईडला तर खूप येतो. अजून काय प्राण्या बघू शकतो आपण. अजून सांगू शकत नाही. भेटू शकतात आपल्याला. भेकर, सांबर, ससे, मोर, लांडोर, अजून कोण भेटू शकतं. खूप सारे प्राणी दिसू शकतात आपल्याला. सीवूड्स काय सीवूड्स नाही काय बोलतात. वी आर गोइंग विथ दिस बाईक. दिस लेजेंडरी बाईक गाईज, लेजेंडरी बाईक CD डॉन. काय तुम्ही याच्याबद्दल सांगू शकताय गाईज? या बाईकवर आम्ही 3 सीट विथ ट्रॅव्हलिंग बॅग गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र फिरलोय. त्याची वेगळी स्टोरी आहे. ती वेगळी स्टोरी आम्हाला तुम्हाला नक्की शेअर करू, असं बोलत सर्वांसोबत. सो स्टे ट्यून गाईज, खूप जास्त मजा करूया. आता मी निघालोय वरती पाड्यावर जायला.
आयुषची इकडे आयुषची बॅग पण रेडी झालेली आहे. आपला सरब पण रेडी झालेला आहे. मी पण रेडी झालोय. स्वतः आपला कॅमेरामॅन आणि मी रेडी नाहीये. मी रेडी नाहीये. रेडी मी नाही, उशिरा उशिरा येणार आहे. तर आता पटापट जाऊया आपण सिरीज डॉन वर आता ऑफ रोडिंग करणार असो. उमेशवाडी मजा. तुला पण व्हिडिओज करायचे माहिती आमच्या सर्वांच्या. ओके सो काय भेटूयावरती. चला आम्ही चाललोय लेजंड बाईकवर. Legendary. आणि या बाईक सोबत खूप खूप जुन्या आठवणी आहेत. तर त्या जाग्या करूया. हाँ बोल. अरे भाई बहुत मजा आ रहा है. जस्ट व्यू देखो गाइस, व्यू. Fuck bro. Damn pretty. गाड़ी हकी भाई. अरे भाई. गाड़ी बंद फिर से. अरे लौड़ा पीछे जा रहे हैं. मारे चोट वो किसको. तर इथून आम्हाला 1 किलोमीटरचा एक ट्रेक आहे छोटासा. सर तो आम्ही करणार आहोत. तर दादा आता आपलं कुठं जायचं काय थोडी माहिती द्या. आता आपलं जायचं आहे एका धनगर वाड्यावर ओके. सिरगाव मधल्या. ठीक आहे. तर आता आपण 1 किलोमीटर असं चालत जाणार आहे. आणि ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणी वाघबारसचा कार्यक्रम आहे. तर तिथं आपण वाघबारसची तयारी करण्यासाठी आपण आम्ही लवकर चाललोय. हां आम्ही 4 जण पुढे आलोय. हां आणि तुम्ही रस्ता बघू शकता कसा आहे. आणि हे संपूर्ण आपला सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये आम्ही चालतोय आता. तर तुम्ही बाईकचा व्हिडिओ तर बघितलाच असेल मागचा. तिथे काय रस्ता आहे. सो ह्या अशा ठिकाणी माणसं राहतात आणि ते स्ट्रगल करतायत आपल्या लाईफमध्ये. तर तुम्हाला वाटत असेल तुमचा स्ट्रगल मोठा आहे तर एकदा इकडे येऊन बघा. तुम्हाला ॲक्च्युअल स्ट्रगल काय ते कळेल. काय सिरियसली खूप भारी आहे इकडे. पण आता आपण जाऊया सरळ वरती आणि मग काय ते पुढे करू. तुम्हाला सर्व दाखवत आहे. सो बघूया. बाय. थकलो रे एवढंच. काय नाही भाई, नुसती जिम करून शून्य फायदा आहे. शून्य. तुम्हाला जोपर्यंत हे चढायला जमत नाही ना न लागता तोपर्यंत तुमचा फिटनेस शून्य आहे. हे बघा भाई, बघा भाई. घर बघ. घर कुठे. हां इकडे घर आहे. तुम्हाला दाखवतो. वेट कुठे गेले. हां ती बघा घरं. ओके चलो. तर काय आता आमचा जवळपास अर्धा किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट झाला आहे. अभिषेकची हालत खराब झाली फुल. सूर्य बघा केवढा तापला आहे. रात्री कडाक्याची थंडी आणि दिवसाचा एवढा गरम. भाई सिरियसली मजा येते. इसकी हालत बेचारा मर गया बेचारा. कोई बात नहीं. अभिषेक लेट्स गो. चलो. टोपाच्या खाली काय बघ. ओ भाई पाणी. विहीर पडे चांगलं आहे का पाणी. टोपाच्या खाली आणता थांबा. ओ काय ना काय आपण पाणी काढूया पटापट. पहिला आपण साफ करू ते मारू. तुला पाण्यापासून गेला पाहिजे. मार खाली म्हणून. ओके आपलं पाणी मिळालं. टेस्टी पाणी. भाई कुठनं येते. तिकडनं घर असेल ना. वो हमारा अभी खाली मुतने गया था. अभी जातो. तुला मुंह धुले का. एवढं पाणी पिऊ नको. जमून चढून आलाय ना. हे अभी एकच घोट पानी पी. लय पिऊ नको. सो गाइस लगभग 1 किलोमीटर से ज़्यादा ही ट्रेक हो गया और फाइनली वी रीच. अब देख तुम्ही बघू शकता हे ह्यांचं सर्व राहणीमान आहे इकडे लोकांचं. पण या लोकांशी सगळ्यांसोबत माझं खूप जास्त
म्हणजे मजा कर पकड. खूप जास्त मजा करणार होतो पण आज लोकांसोबत. सो आज मी खूप जास्त एक्साइटेड आहे का मग. चल बंद करू. गाईस हे बघा असे यांचे घर आहेत. मामी कशा आहात? आपले मामा लोक सर्व. तर इथे आजचा आपला कार्यक्रम असणार आहे. तो तर गाईज आता ह्या ज्या काट्या आम्ही ज्या रंगवतोय त्या काट्या आपल्या गेस्ट लोकांना द्यायच्या. तिथे आपल्याला त्यांना ते घुंगरू बांधायचं आणि या काट्यांना पण त्या गेस्ट लोकांना ॲज अ गिफ्ट म्हणून देणार असतो. त्यासाठी आम्ही पहिला मी त्या चूड लावतोय कारण त्या अजून थोडं शायनी दिसायला पाहिजेत. तर पटापट काम आवरूया आपलं. तिथे 2 काट्या आम्ही ऑलरेडी केल्या आणि एवढ्या काट्या आपल्याला तर रंगवायच्या बाकी आहेत. सो लेट्स स्टार्ट. काम दिलंय म्हणजे आमच्या आयुषला इथे पेंट करायचं. तर असं आम्ही पेंट करतो. सर्व ह्या खांबांना पेंट करणार आहोत. तर पटापट पटापट कर आयुष, एवढा टाइमपास नाही पाहिजे. अभ्या गाड़ मस्ती कहीं रुके ही नहीं चाहिए. तर गाईज आता आपलं मस्त खाणं आलेलं आहे. हे काय गेस करा. हे आहे कोलिम भाकरी आणि आम्ही सगळे आता मस्त लाईनीत खायला बसतोय. कोलिम भाकरी खातोय. आता आले आपली चटणी आणि तूप ह्याचं कॉम्बिनेशन करायला बोलतोय मला आयुष. तर बघूया कसं लागतंय. व्हेर इज तूप कुठे आहे? थोडं इथे बस बस जास्त नको. पुढे बनायचं. तर आपण आज ट्राय करूया तूप आणि चटणी. गावठी तूप आहे एकदम प्युअर तूप. बघूया. लेट मी ट्राय. अरे खतरनाक. आठ साफ करायला ते बघा कोयती घेतली मी. आणि आपल्यासोबत दोघं भाऊ पण आहेत. आपला एक अभिषेक भाऊ आहे. अभिषेक भाऊ थोडा कंटाळला आहे. त्याला एवढं खाली यायची बिलकुल पण इच्छा नाही आहे. आणि भाऊ तुझं नाव मी विसरलो. हा उमेश भाऊ आहे आपल्यासोबत. आता मी ह्याच्याशी पहिल्यांदा भेटलोय पण माझा भाऊ शुभम आणि आयुषला हा पहिल्यापासून ओळखतोय. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे की आजूबाजूला जी वाटेतली जी झाडं आहेत कारण आता येणारे ते म्हणजे थोडेफार गेस्ट लोक. सो त्यांना चढायला थोडासा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून तुम्ही सह्याद्रीचं जंगल बघू शकता. काय पूर्ण डेन्स जंगल आहे, डेन्स. तर आपण इथे कापायला चालणार आहोत. चला पुढे जाऊया. चला बाय. तर गाईज आम्ही आता बघितले सर्व रोड आहे बघा. असं संपूर्ण डेन्स जंगल आहे इकडे. तर इकडून काही गेस्ट येणार. सो आम्ही हे लाईक वाट चेक करायला आलो पण वाट आता संपूर्ण क्लिअर आहे. तर आता मी परत चाललो आहे मागे. पण बघा ना गाईज काय आहे या जंगलामध्ये. आपण जंगल तोडतो. गव्हर्मेंटला जराही अक्कल नाही आहे. शून्य अक्कलेची माणसं. त्यांना फक्त तोडता येतात बट ते उगवायला किती टाईम लागतो ते त्यांना कळत नाही आहे. इंडस्ट्रीयल जागेसाठी करत बसतात. किती प्राण्यांचं हॅबिटेट मोडून जातं यार. पण ठीक आहे आपलं सह्याद्री आहे. सह्याद्रीमध्ये आपण फिरणार आणि इथे श्वास घेताना थोडाही त्रास होत नाही. थोडाही 1% सुद्धा त्रास होत नाही मला. जे आपल्या मुंबईमध्ये मला फील होतं. श्वास घेतला की खोकला सुटतो. इकडे मला एवढं चालतोय फिरतोय थोडासा दम लागतोय कारण माझं कार्डियाक हेल्थ माझी ऑब्व्हियसली खराब आहे. कारण मी कार्डिओ करत नाही. नुसतं स्ट्रेंथनी करून फायदा नाही. तर इकडे खूप भारी वाटतं गाईज. एवढं मस्त झाडांचा हिरवळीचा असा वास सुटला आहे. तो वास मला असं मेन्शन नाही करता येणार बट खूप भारी वाटते. अभिषेक तुझा काय आहे रे सांग एक्सपिरियन्स. साले नाहीस खाली बोल. अच्छा लग रहा है. ये वैन का लवडा इसको बोलने में भी पैसा लगता है साले को. हट. तर काय आता आमचं रोड साफ करून झालं आहे. तर इथे आता बघू शकता पाणी आणायला किती लांब यावं लागतं. ते काका आपले पाणी भरतायत. बघू शकता तुम्ही पाणी भरतायत. आणि हे काका इतकी जास्त भांडी घेऊन वरती चाललेत तो. आणि मी त्यांच्याकडे मी त्यांना बोललो की मी घेतो थोडी भांडी. तर बोलतात नाही हे आमचं रोजचं आहे. अरे म्हणजे रोज एवढं चढतो कोण. बाई बाई बाई. आणि माझ्याकडे आता 2 कोयत्या आणि हा पलिता दिलाय. ते घेऊन आता मी वरती जातो इज्जतमध्ये एकदम. चला हे
हे बाहुबली, रिअल लाईफ बाहुबली, सिरियस रिअल लाईफ बाहुबली. एवढा चढामध्ये एवढं सामान घेऊन चढतायत ते विदाऊट पॉज. काय रे आपलं फिटनेस कुठे आहे? आपण फक्त बॉडी बनवतोय, फिटनेस नाही आहे आपल्याकडे. शून्य फिटनेस आहे, शून्य. मी म्हणतो कारण मी एवढंसं चढतोय तर मला धाप लागते. आणि हे काका विदाऊट पॉज चालतच चाललेत. चला, हॅट्स ऑफ गाईज, हॅट्स ऑफ. सिरियसली तुम्ही तो फिटनेस म्हणताय ना, तो ॲक्च्युअल फिटनेस नाहीच आहे. आपण जे जिममध्ये फक्त जाऊन वेट्स लिफ्ट करतोय अँड काही लोक फक्त रनिंग करतात. फक्त स्ट्रेंथ आणि फक्त एंड्युरन्स म्हणजे फिटनेस नाही, तर हा रिअल फिटनेस आहे. हॅट्स ऑफ.